नव्या महामार्ग बांधणी पाठोपाठ आजरेकर पुन्हा एकदा नव्या नळपाणीच्या खुदाईनं त्रस्त. अवकाळी पावसाच्या चिखलानंही वाढवली आधीची त्रस्तता. कॉलन्यांमधील वाहनं कालपासून दूरवर झाली पार. आजरा नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचं चित्र पुन्हा एकदा उघड. काही महिन्यांपूर्वी पाऊण कोटी रुपये किमतीचा विस्तीर्ण रस्ता केलेल्या मार्गावर गेल्या 2 दिवसांपासून जेसीबीच्या साहाय्यानं उकरणं सुरू आहे. त्यातच काल सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं मातीच्या ढिगाऱ्यातून वाहनं हाकताना सर्वांची त्रेधा तिरपीट उडाली. रस्त्याच्या एका बाजूच्या कॉलनीत 4 चाकीसह दुचाकी वाहनंही जाऊ शकली नाहीत. पर्यायानं परिसरातील मोकळ्या जागांवर सर्व वाहनं पार्क करण्यासाठी प्रयत्न झाल्यानं मोठी कोंडी झाली. नव्या नळपाणी योजनेअंतर्गत झालेल्या या उकरणीनं निर्माण झालेल्या या समस्येनं आजरा नगरपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचं पितळ पुन्हा एकदा उघड झालं खरं, पण त्रास नागरिकांना सोसावा लागलाय. आजरा शहर गेले काही महिने संकेश्वर बांदा मार्ग बांधणीनं त्रस्त आहे. गेली 2 वर्ष वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करत समस्त आजरेकर दिवस ढकलतायत. ही समस्या आंधळ्यांनाही समजत असताना आजरा नगरपंचायतच्या प्रशासनाचा बिनडोक कारभार पुन्हा एकदा चर्चेत आलाय. नव्या नळपाणी योजनेचं काम वर्षभर सुरू आहे. त्यासाठी गल्ली गल्लीतले रस्ते उकरून काढले आहेत. यामुळे संबंधित कॉलनीतील वाहतूक आधीच कोंडती आहे. सोबतच नव्या महामार्ग बांधणीचा मोठा त्रास सुरू असल्याचं वास्तव आंधळ्यांनाही कळत असताना आजरा नगरपंचायत प्रशासन मात्र डोळ्यावर पट्टी बांधून आपली नळपाणी योजना कार्यवाही करतेय. याबाबतची संतप्तता आजरेकर व्यक्त करतायत. आजरा शहरातील रवळनाथ आणि शिव कॉलनीपासून गांधीनगर मार्गे ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची उकरण करण्यात आली आहे. हा मार्ग वर्षभरापूर्वीच अंदाजे पाऊण कोटी रुपये खर्चून विस्तीर्ण करण्यात आला होता. त्याची उकरणी 2 दिवस सुरू होती. अशातच काल सायंकाळी धुवाधार अवकाळी पाऊस बरसल्यानं चिखलाचं साम्राज्य पसरलंय. या पार्श्वभूमीवर या नव्या मार्गावरून वाहनं हाकताना सर्वांची त्रेधा तिरपीट उडाली. आजरेकर आधीच नव्या राष्ट्रीय महामार्ग बांधणीनं त्रस्त असताना असं उत्खनन कितपत योग्य याची जाणीव प्रशासनानं ठेवणं गरजेचं होतं, अशा संतप्त भावना व्यक्त होत राहिल्या. काहींनी संबंधित कंत्राटदारास प्रत्यक्ष जाब विचारत कॉलन्यांमधील ये-जा सुरू करावी, अन्यथा खरे नाही असं सुनावलं. याबाबत आज सकाळपासून धीम्या गतीनं कार्यवाही सुरू झाल्याची स्थिती असली तरी दुपारच्या अवकाळी पावसानं त्याला खो घातल्यानं स्थिती पूर्वपदावर कधी येणार हा प्रश्न ऐरणीवरच आहे. RTV न्यूजसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, आजरा.